संपर्क संस्था बालग्रामच्या माध्यमातून अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे व पुढे लग्नही लावून देणे हे कार्य कौतुकास्पद असून मी या संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील 6 व राज्यातील 12 शाखांना सर्वतोपरी मदत करेन असं वचन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलंय। आमदार झाल्यानंतर मुंबई येथून पुण्याकडे येताना मळवली येथील क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं संपर्क बालग्राम संस्थेत उपयोगी साहित्य भेट देण्याचा तसेच विद्यार्थ्यांतर्फे चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, फाउंडेशनच्या विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, बालग्रामचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी, सामाजिक कार्यकर्ते सचिन निंबाळकर, चेतन जोशी, संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर हे चांगलं काम करणाऱ्या योग्य संस्थेची निवड करतात आणि त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या पुरवतात असे आवर्जून नमूद करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, बालग्राम संस्था खूप चांगलं काम करत असून एवढ्या अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत। त्यामुळेच मी देखील शासनाच्या स्तरावर आणि वैयक्तिक CSR निधीतून संस्थेसाठी काय करता येईल याची यादी करून त्यासाठी प्रयत्न करेल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। चंद्रकांत पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर त्यांना काय भेट द्यावी याचा विचार करत होतो। मग त्यांनी ज्या पद्धतीने तळागाळातील नागरिकांना काय हवं नको याकडे लक्ष दिलं व त्यांना ते पुरवण्याचा ध्यास घेतला, त्याच धर्तीवर विविध सामाजिक संस्थांना मदत करावी असे ठरवले आणि त्यास अनुसरून मळवली येथील संपर्क बालग्राममधील 130 विद्यार्थ्यांसाठी दादांच्या हस्ते सोलापुरी चादरी तसेच स्पीकर सेट भेट देण्याचा उपक्रम पार पाडला असं क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितलंय। संस्थेच्या वतीने चंद्रकांत पाटील, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला। संस्थेतील विद्यार्थ्यांनी सलामी देऊन मान्यवरांना अभिवादन केले। हळूहळू जरा समजून घेतो की बालग्राम काय आहे, काय काय ॲक्टिव्हिटी आहे, लोक देणगी देतात म्हणजे काय काय देतात, सरकार म्हणून यात काय करतात असं आपण नक्की विचार करू। मी खर्डेकरांचे मनापासून अभिनंदन करतो की अशा ज्याला मदत झाली पाहिजे अशा संस्थांचा तुम्ही शोध घेत असता आणि त्यांच्या गरजेप्रमाणे वस्तू देत असता। बऱ्याच वेळेला गरज नसताना काहीतरी देणं, धान्य देणं, भांडी देणं याचा उपयोग नसतो। आता थंडी यावेळेला खूप असेल, ज्या वेळेला पाऊस खूप पडतो त्याच्या पुढे स्वाभाविकपणे थंडी जास्त पडते आणि ऊन पण कडक होतं। त्यामुळे या थंडीमध्ये यांना सोलापुरी चादर दिलेली आहे, ही आवश्यक होती। त्याबद्दल मी संदीप खर्डेकरांचं, त्यांच्या क्रिएटिव्हच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आमच्या खर्डेकर बहिणींचं खूप मनापासून अभिनंदन करतो। मैंने जी को ये कहते हैं कि यहाँ जो जो कम पड़ेगा उसकी एक बार लिस्ट बनाएंगे। ग्रैंड ये मैं तुरंत शब्द नहीं दे सकता क्योंकि वो किसी एक को नहीं दी जाती, उसका राज्य का एक धोरण बनना पड़ता है कि ऐसे कितने हैं भाई, 333 है, चलो सबको दो। नहीं, इनमें से एक जरा संदीप के नज़दीक के ऐसा नहीं होता, तो गवर्नमेंट का क्या दे सकते हैं वो भी सोचेंगे और प्राइवेटली तो आप कल्पना ही नहीं कर सकेंगे। संदीप जी थोड़ा थोड़ा कल्पना कर रहे हैं कि भाई ये कैसे करते हैं इतने सारे विषय। तो एक बार आपकी सारी आवश्यकताओं को समझेंगे और ये सारे जो आपके साथ पढ़ रहे हैं उनकी आवश्यकताओं को समझेंगे और भविष्य में बहुत कुछ करेंगे।